श्रीगणेशाय नमः। सजेति सिन्धुरोऽग्नौ देवोत्पादपङ्कजस्मरणं वासनुनीर्वितमसारासन्नासिघ्राणां या कुन्देन्दुतुषारहारधौदाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्द्यता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण साईचरित्रामधला हेमाडपंत रचित साईचरित्र यातला अध्याय 8 ओवी क्रमांक 68 पाहतो। ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य। काट्याने काटा फेडून तैसी उकडून द्या दोन्ही। पहिल्यांदा अज्ञान आहे हे तर नक्की। म्हणजे मुलगा शाळेमध्ये गेला, पहिला त्याचा गुरु कोण आहे? आई आहे। काऊ चिऊ माऊ हे दाखवणारा गुरु आई आहे। त्यानंतर त्याला शाळेत घातल्यानंतर त्याचे शिक्षक त्याला वेगवेगळ्या प्रकारचं व्यावहारिक ज्ञान देतात। म्हणजे काय करतात की हे काय, लहान मुलाचे प्रश्न काय असतात, हे काय ते काय ते काय, म्हणजे त्या गोष्टीविषयी त्याला अज्ञान असतं, जाणून घेण्याची उत्सुकता असते। त्यामुळे त्याला ते सांगते, आई म्हणते अरे ह्याला काऊ म्हणतात, ह्याला माऊ म्हणतात, ह्याला चिऊ म्हणतात, त्याला ओळख करून देतात। तसं व्यवहार ज्ञान आपले गुरुजी देतात। म्हणजे आपल्याला असलेलं अज्ञान, आणि काही वेळेला व्यवहारात माणसंसुद्धा आपल्याला ज्ञान देत असतात। म्हणजे काय म्हटलंय की मनुष्य घेतो, विकत घेतो तीही अक्कल, आणि मनुष्य विकतो तीही अक्कल। म्हणजे काही वेळेला मनुष्य विकतो, काय विकतो? अक्कल विकतो, आणि आपण ती अक्कल विकत घेतो। कशी विकत घेतो? तर एकदा मध्ये कोथिंबीरचे भाव फार झाले होते, म्हणजे 30 रुपये 40 रुपये जुडी असे भाव झाले, आणि त्यानंतर ते भाव उतरत आले। मी मार्केटमधून येत होतो, मला असं वाटलं चला भाऊ आज काय 10 रुपयाला कोथिंबीरची जुडी म्हणल्यानंतर 40ला मिळणारी जुडी 10ला मिळते। आणखीन भाव कमी झाले मला काही कल्पना नव्हती। तर मी ती 10ची जोडी आणली। आता म्हटलं घरी गेल्यानंतर बायको आपल्याला शाबासकी देईल, बरं झालं बाबा तुम्ही 10 रुपयाला जोडी आणली। आणि घरी गेल्यानंतर म्हटलं बघ आज मी 10 रुपयाची जोडी आणली। तेव्हा तिने सांगितले हे बघा मी 10 रुपयाला 2 जोड्या आणल्या। म्हणजे ज्या बाईकडनं मी ती कोथिंबीर 10 रुपयाला विकत घेतली, तिने मला 5 रुपयाची अक्कल विकली, आणि मी ती 5 रुपयाची अक्कल विकत घेतली, कारण 5 रुपयाला जुडी मिळत होती, मी 10ला घेतली। म्हणजे काय केलं, 5 रुपयाची अक्कल मी विकत घेतली। मग पुढच्या वेळेपासून मी काय करायला लागलो, ती मार्केटमध्ये 4 ठिकाणी चौकशी करायला लागलो की कुठं भाव काय चालला आहे। म्हणजे मनुष्य व्यवहारामध्ये विकतो तीही अक्कल, आणि विकत घेतो तीही अक्कल। म्हणजे जे अज्ञान आहे आपलं, ते अज्ञान अशा रीतीने व्यावहारिक अज्ञान दूर करणारी माणसं व्यवहारामध्ये आहेत। पण पारमार्थिक अज्ञान दूर करणारे कोण आहे? तर पारमार्थिक अज्ञान दूर करणारे आहेत ते सद्गुरू, सज्जन, संत, सखे। हे पारमार्थिक अज्ञान, मग ते ग्रंथ असतील, मग ते आपलं पारमार्थिक अज्ञान दूर करत असतात। म्हणजे पहिल्यांदा काय आहे? अज्ञान आहे। अज्ञान दूर झाले की काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं। आणि त्या ज्ञानानेच काय होतं
ज्ञानाचा मग काय व्हायला लागतो, आपल्याला अहंकार व्हायला लागतो. काय ज्ञानाचा अहंकार व्हायला लागतो, की माझ्या इतका ज्ञानी जगामध्ये कोणी नाही, असा माणसाला अहंकार व्हायला लागतो. आणि मग या ज्ञानाच्या योगाने तो जेव्हा अधिक ग्रंथांचा अभ्यास करायला लागतो, अधिक संतांकडे काही ज्ञान प्रबोधनासाठी जायला लागतो, तसतसं त्याला कळतं की अरे माझ्याजवळ जेवढं ज्ञान आहे ते फार कमी आहे. जगामध्ये आणखीन भरपूर ज्ञान पडलं, आयुष्याच्या आयुष्य गेली तर ज्ञान संपादन करू शकत नाही, असं ज्या वेळेला त्याला कळतं तेव्हा ज्ञानाच्याच म्हणजे हे ज्ञान त्याला प्राप्त होतं. काय ज्ञान प्राप्त होतं? आधी त्याला ज्ञान काय आहे की माझ्या इतकी अक्कल जगात कोणाला नाही, हे ज्ञान आहे. पण या ज्ञानाच्याच योगाने ज्या वेळेला तो त्या ज्ञानाच्या शोधात फिरतो त्यावेळेला त्याला सद्गुरूची गाठ पडते म्हणा, सज्जनांची गाठ पडते म्हणा. आणि मग त्याला कळायला लागते की अरे माझ्याजवळ जेवढं ज्ञान आहे त्याच्या अनेक पटीने ज्ञान जगामध्ये अनेक माणसं वर्षानुवर्ष अभ्यास करतात एकेका विषयाचा. हे पाहिल्यानंतर मग आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा म्हणजे त्याने काय केलं, ज्ञान त्याचा झालेला अहंकार काढून टाकला, ज्ञानानेच ज्ञानाचा अहंकार काढून टाकला. याला म्हणतात काट्याने काटा काढणे. आता पुढचं ओवीचा अर्थ तो काय आहे, ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य. म्हणजे अज्ञान हे तर अविद्या आहेच, अज्ञान आहेच, पण ज्ञान मला खूप ज्ञान आहे असं वाटणं ही सुद्धा अविद्याच आहे. कारण जोपर्यंत त्याला कळत नाही आपल्यापेक्षा जगात एकापेक्षा एक ज्ञानी आहेत तोपर्यंत त्याला ते अज्ञानच आहे. म्हणजे ज्ञानाचं अज्ञान आहे त्याला, आपल्याजवळ ज्ञान आहे हेच त्याला अज्ञान आहे. आणि मग त्याला ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाच्या योगाने ज्ञानाचा अहंकार नाहीसा होऊन जातो. काट्याने काटा फेडून तैसी उडून द्या दोन्ही. त्या ज्ञानाच्या योगाने तो काट्याने काटा काढायचा आहे. म्हणजे ज्ञानाचा झालेला अहंकार ज्ञानानेच नाहीसा. आता आणखीन एक काय आहे, जन्माला पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम कशामुळे आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. म्हणजे माणसाला जन्म का घ्यावा लागतो, माणसाच्या मनामध्ये वासना शिल्लक म्हणजे इच्छा शिल्लक राहते म्हणून जन्म घ्यावा लागतो. म्हणजे त्याच्या मनात जशी इच्छा असते ती त्याप्रमाणे त्याला जन्म घ्यावा लागतो. मग अशीच इच्छा ठेवली, वासनाच अशी ठेवली काय की मला भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जायचंय. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. म्हणजे वासनेनेच वासना नाहीशी केली. या जो देह जन्म मरणाला कारणीभूत ठरतो, जी वासना जन्म मरणाला कारणीभूत ठरते, त्या काट्यानेच काटा काढला. म्हणजे काय केलं की जे काही पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप आहे ते या जन्मामध्ये भोगून संपवलं आणि या जन्मामध्ये जे काही पुण्य केले ते सद्गुरूंना अर्पण करून टाकलं. त्यामुळे शिल्लक काहीच राहिलं नाही पुढच्या जन्माला यायला. भोगून संपवले आणि नवीन केलेलं पुण्य कृष्णार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु. हे नवीन केलेलं पुण्य सद्गुरूच्या चरणी अर्पण करून टाकलं. त्यामुळे पुढच्या जन्माला ते पुण्य निमित्त व्हावं तर ते शिल्लक राहिलं नाही. पाप पुढच्या जन्माला शिल्लक राहावं तर ते भोगून संपवले. म्हणजे ज्या देहाच्या योगाने कर्म करतो ते कर्म पुन्हा जन्म मरणाला कारणीभूत ठरतं. तर ह्या देहानेच असं कर्म केलं की ज्या कर्माने एरधारच संपली, सद्गुरूला शरण केला. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य. काट्याने काटा फेडून तैसी उडून द्या दोन्ही. ज्ञानाने दूर करा ज्ञान, ज्ञानातीन होणं निर्मळ स्वरूपावस्थान हे एक पर्यावसन नरजन्म. म्हणून ज्ञानानेच ज्ञान नाहीसं करायचं. ज्ञानाच्याच योगाने कळतं की आपला अहंकार नाहीसा होऊन जातो आणि आपल्याला निर्मळ अशी स्वस्वरूप अवस्था प्राप्त होते. न करता स्नेहाची रांगोळी, अज्ञान तमाची काजळी, मी 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 ममया वातीची होळी, ज्ञान न पाजळे निजप्रभा. न करता स्नेहाची रांगोळी म्हणजे विषयाचं तेल त्या पणतीत घालायचं नाही. का? मग ते
समजा विषयाचं तेलच घातलं नाही तर ते पणतीतला दिवा जळेल कसा? न करता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काजळी, मी मम या वातीची होळी ज्ञान न पाजळी निजप्रभा. मी आणि माझं हे नाहीसं झालं पाहिजे, म्हणजे ती वात नाहीसे केली. आणि काय केलंय? ज्ञान न पाजळी निजप्रभा. मला मोठं ज्ञान आहे याचा टेंबा मिरवू नको. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. म्हणजे ज्ञानाचा टेंबा मिरवायचा नाही, म्हणजे ज्योत प्रज्वलित केली नाही, म्हणजे मी मोठा आहे अशी ज्योत प्रज्वलित केली नाही. नर देहगत जे जे कार्य ते असो अनिवार्य वा अनिवार्य, हे तो सर्व बुद्धी कर्तव्य निश्चय प्राय जाणावे. नाही आपणासमे तुझे काम, स्वस्थ भोगावे ऐश्वर्य राम, अथवा चिंतावे रामनाम होऊन निष्काम निश्चिंत. आता जन्म नरदेहाला आला म्हणजे काहीतरी कार्य करावं लागतं. काही कार्य अनिवार्य असतात, म्हणजे ती करणंच भाग आहे. काही करावी लागतात आणि काही अनिवार्य असतात. अनिवार्य म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर 1 नंबर 2 नंबरला जाऊन येणं अनिवार्य कार्य. स्नान संध्या जपतप जे काय आपल्याला कर्म लागलेलं आहे ते करणंच आहे, म्हणजे ते काय आपण टाळू शकत नाही. आलंय देहाला म्हणजे ते सगळं करणं भाग आहे. आणि हे अनिवार्य आहेत, काही निवार्य आहेत. म्हणजे एखादं वाईट काम करायचं असेल तर आपण म्हणतो नाही बाबा हे काम ह्या भानगडीत मी पडणार नाही बरं का, वाईट कामाच्या भानगडीत मी पडणार नाही. म्हणजे काही कामं टाळण्यासारखी असतील ती टाळू शकतो. स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम, अथवा चिंतावे रामनाम हो निष्काम निश्चिंत. जे काही आपल्या वाट्याला आले ते आपण बघा, ऐश्वर्य वाटायला आलं तरी ऐश्वर्याचा उपभोग घेतला पाहिजे. म्हणजे ज्या परिस्थितीत देवाने ठेवले त्या परिस्थितीत आनंदाने राहता आलं पाहिजे. ऐश्वर्य दिले म्हणजे मला ऐश्वर्यच नको असं दिलंय देवाने ना, त्याचा उपभोग घेणं, पण त्याचा अहंकार करू नको. निष्काम भावनेने ते सुद्धा. राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. तसं आपलं प्रपंचातलं आलेलं ऐश्वर्य असलं तर ते सुद्धा त्याच्यात आसक्त न होता आता देवाने सांगतो तुला 4 व्हीलर गाडी दिली, म्हणला नाही मी गाडीतून जाणार नाही. 2 व्हीलर गाडी दिली, मी गाडीवर बसणार नाही. उपयोग काय? तुला दिलंय देवाने ऐश्वर्य तर त्याचा उपभोग घे ना. म्हणजे जर ऐश्वर्य दिलं असेल त्याचा उपभोग घ्या, पण त्याच्यात आसक्त होऊ नका. जी परिस्थिती ठेवली त्यातनं अधिक सुधारण्याचा प्रयत्न करा. पण जे काही माझ्या नशिबात असेल ते मिळेल, पण मी प्रयत्न करीत राहील अशा प्रकारचं जे काही असेल ते करा, पण ते निष्काम भावनेने करा. मला निष्काम भावनेने याचा अर्थ काय? फळ मिळालंच पाहिजे असा अट्टहास करू नका. फळ मिळेल किंवा नाही मिळेल, काही फळं या जन्मी मिळतात, काही फळं पुढच्या जन्मी मिळतात. त्यामुळे निष्काम भावनेने कर्म करा. जे काही फळ मिळायचं ते मिळणार आहे ना. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. महिनाभर कामाला गेल्यानंतर मालक पगार देणारच ना, त्याच्यासाठी वेगळं काय करावं लागेल? मालक मला पगार देणार का? ते म्हणजे अरे तुझा अधिकारच आहे, तू महिन्यावर काम केलेस ना, तुला देणारच. मागायचं काय काम आहे? म्हणजे त्या कर्माचं फळ तुला मिळणारच आहे. मागितलं तरी मिळणार, नाही मागितलं तरी मिळणारच आहे. शरीरेंद्रिय मन बुद्धी या तो सर्व आत्म्याच्या उपाधी, हिची आत्मा भोक्तृत्व आपादी स्वय अनादी अभोक्ता. शरीर इंद्रिय आणि मन याकडनं जे काम होतं. आता इंद्रियाकडनं काय काम आहे? डोळ्याने पाहणं आहे, कानाने ऐकणं, इंद्रियाची काम आहे. हे सगळं कोण उपभोगतो? हा आनंद. हे शरीर त्याचा आनंद उपभोगतो. पण आत्मा ह्या सगळ्यामध्ये असून सगळ्यापासून अलिप्त राहतो. तो सुगंधामध्येही अडकत नाही आणि दुर्गंधामध्येही अडकत नाही. तो सर्वापासून अलिप्त राहतो. स्वय अनादी अभोक्ता. आत्म्याचे भोक्तृत्व. बघा काय म्हणले, एखाद्या माणसाला आपण काय म्हणतो, कोणी आलं की त्याला चहा नाश्ता देतो. आता नाश्ता दिल्यानंतर त्याला पाणी आणून द्यायला पाहिजे की नाही? अन्न भक्षले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी. या देहाने अन्न भक्षण केलेलं आहे म्हणून देहाला पाण्याची आवश्यकता आहे. अन्न भक्षले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाणीला. हा व्यवहार चतुर माणसाने अवश्य जाणला पाहिजे असं संत दासगणू महाराज म्हणतात. हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाणला. म्हणजे
अन्न म्हणतो का आत्मा मी ग्रहण केले नाही, तो म्हणतो की हे अन्न ह्या शरीराने धारण केलंय, म्हणून या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे. स्वये अनादि अभोक्ता आत्म्याचे भोक्तृत्व उपाधिक स्वये अभोक्ता स्वाभाविक शास्त्र न्याय अन्वय व्यतिरेक प्रमाण देखा हे अर्थी. शास्त्राने पाहिलं, न्यायाने पाहिलं, म्हणजे तरतंब भावाने पाहिलं तरी कळतं की आत्मा अभोक्ता आहे. हे एक जाणून निजवर्म बुद्धीशी सोपावे प्राप्त कर्म तिचे हाती मनाचे धर्म स्वये निष्काम वर्तावे. स्वधर्माचे अनुष्ठान सदैव आत्मानात्म चिंतन हेचे नरजन्माचे पर्यवसन समाधान स्वस्वरूपी. स्वधर्माचं अनुष्ठान म्हणजे काय? आपला मूळ धर्म काय? जाणणे आपणासे आपण या नावज्ञान. आपल्याला जाणून घेणं हा मुख्य स्वधर्म आहे. नाही नरदेहा परी आन चारी पुरुषार्थ दादा साधन जो नर अभ्यास परायण तो नारायण पद पाविले. म्हणून या नरदेहासारखं दुसरं साधन नाही. देह हा हे साधन आहे. परमात्म तत्व प्राप्तीचं साधन काय? देह आहे. हे साधन आहे, साध्य नाही. देह म्हणजे साध्य नाही, देह म्हणजे साधन आहे. परमात्मा प्राप्ती हे साध्य आहे, देह हे साध्य नाही, देह हे साधन आहे. साध्य काय आहे? परमात्मा प्राप्ती, आत्मस्वरूप प्राप्ती हे साध्य. ते साध्य साधण्यासाठी दिलेला हा देह आहे. या देहाच्या योगाने चारी पुरुषार्थ प्राप्त करता येतात. हे जे नरजन्माचे प्रयोसन काय? जो नर अभ्यास परायण तो नारायण पद पाविजे. जो मनुष्य या प्रकारे अभ्यास करेल, या प्रकारे स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणेल, तो नराचा नारायण बनेल, तो नारायण पद पाविजे. म्हणून झाले ना जो शरीर पतन आत्मज्ञानार्थ करा यत्न नरजन्माचा काही क्षण उपेक्षून टाकू नका. म्हणून जोपर्यंत आपलं शरीर मृत झालेलं नाही, म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही जिवंत, म्हणजे तुम्ही कायमच राहणार आहे, अनादि अनंत आहे. पण जोपर्यंत शरीर जिवंत आहे, कारण या शरीर हे साधन आहे ना, त्याच्या माध्यमातून करायचं. म्हणून जोपर्यंत हे शरीर मृतप्राय झालेलं नाही तोपर्यंतच तुम्हाला हे शरीर सार्थकी लावता येईल. म्हणून झाले न जो शरीर पतन आत्मज्ञानार्थ करा यत्न. आत्मज्ञानार्थ आपल्या आत्म्याचा अभ्यास करण्यासाठी या देहाचा उपयोग करा. जीवनातला एकही क्षण वाया जाऊ देऊ नका. का? जीवनातला एकही क्षण, गेलेला एकही क्षण कोट्यावधी रुपये दिले तरी परत मिळत नाही. जर तुम्ही असा एक मनुष्य कोट्याधीश होता, तो म्हणाला माझं बालपण मला परत द्या, कोट्यावधी रुपये मी देईन, देता येतील का? बालपणातले दिवस गेले ते गेले, परत येत नाही. आयुष्यातला आत्ताचा एक क्षण गेला ना की गेला, पुन्हा परत येणार नाही. क्षण गेला तो गेला, आता घडेल त्याची स्वर्ण तुला. पुन्हा त्याची सोन्याची तुला करू म्हणलं तर तो क्षण परत मिळत नाही. एखादा मनुष्य आजारी आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंतच भेटायला जाण्यात महत्त्व आहे. तो चालता फिरायला लागला आणि मग मी येणार होतो तुम्हाला भेटायला, आता काय उपयोग होणार? आता मी चांगला झालोय, चालतोय फिरतोय, आता येऊन काय करणार? म्हणजे ज्या वेळेचं काम त्यावेळेला करायला पाहिजे. एक मुलगा SSC बोर्डात पहिला आला, त्यावेळेस त्याचं 2 शब्द फोनवरनं म्हणा, पत्र पाठवून म्हणा, त्याचं अभिनंदन करायला पाहिजे होतं, एखादा मेसेज टाकायला पाहिजे होता, नाही झालं. मग 2 वर्षांनी तो मुलगा भेटला. कधी 10वीत पास झाला आला मुलगा, तो 12वीत गेल्यानंतर भेटला. अरे तू SSC बोर्डात पहिला आला होता ना, तुझं अभिनंदन. म्हटलं आता मी 2 वर्ष पुढे गेलो, काय उपयोग आहे आता करून? क्षण गेला तो गेला, आता घडेन त्याची स्वर्ण तुला. वेळेवरती गेला नाही, वेळेवरती गेला नाही, शब्द फूल वा बोल भला करावयाचे गेले राहून.
घडेन त्याची स्वर्ण तुला, क्षण गेला तो गेला आता, घडेन त्याची स्वर्ण तुला. नरजन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू नका. समुद्रीचे क्षारोदक मेघ हाती पडता देखा, होते जैसे गोडपियुख ते सुख जडता गुरुपायी. समुद्रातलं पाणी कसं आहे? खारट पाणी. पण ते ज्यावेळेला मेघ घेतात आणि आपल्याला परत करताना गोड पाणी परत करतात. तसं सद्गुरूच्या चरणाचं आहे. इथे आपण गेलो ना तर एरवी वृक्ष असणारा मनुष्य सद्गुरूला शरण गेल्यानंतर सगळ्यांना हवा हवासा वाटतो. जेथे तेथे नित्य नवा, जनास वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पुढोची नेली. तो मनुष्य कसा होता सद्गुरूला शरण गेल्यानंतर? कसा? आधी वृक्ष आहे, कुणाला नको वाटतो, त्या माणसाशी संबंधच ठेवायला नको असतो. आणि एकदा का तो सद्गुरूला शरण गेल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन घडून जातं आणि मग प्रत्येकाला तो मनुष्य हवा हवासा वाटायला लागतो. तो मनुष्य कसा आहे? समर्थाने त्याचं वर्णन केलंय. जेथे तेथे नित्य नवा, जनास वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची दिली. तो बहुता कारणे जन्मला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उडेत याला भूमंडळी. जो सकळास मान्य तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासे. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नावाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. जेथे तेथे नित्य नवा. प्रत्येकाला असं वाटतं की असं, म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या माणसाचा कंटाळ येतो. एखादा मनुष्य वारंवार भेटायला लागला की कंटाळ येतो, पण सत्पुरुष पुन्हा पुन्हा भेटले तरी त्याचा कंटाळा येत नाही. सत्पुरुषांचं पुन्हा पुन्हा दर्शन, पहिल्या दर्शनाला जेवढा आनंद वाटत होता तेवढाच आनंद त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येक दर्शनाला होतो. ते सुख जडता गुरुपायी. हे आपण जर गुरुच्या चरणी विनटलो, त्यांच्याशी नम्र झालो, तर ते सुख आपल्याला प्राप्त होतं. कुठलं सुख प्राप्त होतं? तुझे पायी सुख सर्व आहे. या बाबांच्या चरणाजवळ असलेलं सुख आपल्याला मिळतं ना. तुझे पायी सुख सर्व आहे. ते त्याच्या चरणाला विनटल्याशिवाय, त्याला शरण गेल्याशिवाय त्याच्या पायाजवळ असणारे सुख आपल्याला कसं प्राप्त होणार? ते सुख जडता गुरुपायी. ऐशा नरदेहाची सद्गती गुरु विना न कळे कवण्याप्रदे. गुरुची जेव्हा धरती हाती तैची उद्धरती जडजीव. अशा नरदेहाला सद्गती प्राप्त व्हायची झाली तर कशाची आवश्यकता आहे? गुरुची आवश्यकता आहे. कारण ते ज्ञान गुरुशिवाय कोण देणार? बाकी व्यावहारिक ज्ञान द्यायला क्लासेस आहेत आणि त्या क्लासची फी आहे. कुठलाही कोर्स करायला तुम्ही जा, कुठलंही शिक्षण घ्यायला जा, त्याची फी आहे का नाही? बरं, ती सुद्धा फी ॲडव्हान्स घेतात. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. 12 वर्ष गुरुच्या घरी शिक्षण घेतल्यानंतर 12 वर्ष तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गुरुंना गुरुदक्षिणा द्यायची, असं त्यावेळेचा नियम होता. इथं ॲडव्हान्समध्येच केजीला जरी ॲडमिशन घ्यायची म्हटलं ना, ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतात. म्हणजे या ठिकाणी ज्ञानप्राप्ती करून घ्यायची झाली तर प्रत्येक ठिकाणी आधी फी भरावी लागते आणि मग ॲडमिशन. म्हणले मग असं कुठं ज्ञान आहे का हो की जे ज्ञान विनामूल्य मिळेल, तिथं पैसेच भरावे लागत नाही? अहो, ते ज्ञान सद्गुरूच्या जवळ आहे. ते काय आपल्याकडनं पैसे घेतात का ज्ञान देताना? ते वाटत जातात. हा धनाचा माल वाटत जातात. मुक्त हस्ताने वाटतात साधू संत आपल्याला ज्ञान. काय पैसे घेतात का आपल्याकडनं? अहो, एवढं एक तासभर ऐकलं की मग एवढे पैसे द्या, असं असतं नाही. ते ज्ञान वाटत असतं. कारण एवढं ज्ञानाचं अपरंपार भांडार आहे की कितीही वाटलं तरी कमी होत नाही, उलट ते वाढत जातं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. हे ज्ञान दिल्याने कमी होत नाही, उलट दिल्याने वाढतं. काहीही अपेक्षा न करता संत आपल्याला ज्ञान देत असतात. साईबाबा असो किंवा इतर गजानन महाराज असो,
गोंदवलेकर महाराज असो, ते ज्ञान वाटत असतात, देत असतात, द्यायलाच आलेत, ते घ्यायला आले नाही, ते आपल्याला द्यायला आलेले. नर देहाची सद्गती गुरुविना न कळे, कवण्याप्रती गुरुशिवाय कळत नाही. गुरुबिन ज्ञान कहासे पावो, दीजो ज्ञान हरिगुण गावो. ते ज्ञान सद्गुरुशिवाय प्राप्त होत नाही. दीजो ज्ञान हरिगुण गावो. त्यांनी जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते. गुरुविना ज्ञान कवण्याप्रती, गुरुची जेव्हा धरती हाती तैची उद्धरती जडजीव. बघा, आपण गुरुला शरण जाणं निराळे आणि गुरुनी आपल्या हाताशी धरणं निराळे. आपण जर गुरुचा हात धरला ना तर कधीतरी सोडण्याची शक्यता आहे, पण सद्गुरूने जर आपला हात पकडून ठेवला तर तो आपल्याला कधीच सोडत नाही. म्हणून असं म्हटलंय, गुरु बिन ज्ञान कहासे पावो. जे वेळेला सद्गुरू आपल्याला हाताशी पकडतात ना, आपल्याला उद्धार करतात. गुरुची जेव्हा धरती हाती तैची उद्धरती जडजीव. मंत्र तीर्थ देवद्विज ज्योतिर्विदाणी भेषज, तैसे सात्वे गुरुराज भावना काज यावघ्या. मंत्र बरं काय करतात? मंत्र कशाला म्हणालाय? मननात त्रायते इति मंत्र. हा मंत्राची व्याख्या काय? मंत्र कशाला म्हणावं? मननात त्रायते इति मंत्र. हा मंत्र कशाला म्हणतात? ज्याचं मनन चिंतन केल्यामुळे तरुण जातो त्याला मंत्र म्हणतात. श्रीराम जय राम जय जय राम. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षे मामृतात्. मंत्र आहेत. मननात त्रायते इति मंत्र. हा ज्या मंत्राचं स्मरण केल्यानंतर मनुष्य तरुण जातो त्याला मंत्र म्हटलंय. आता मंत्राने मनुष्य तरुण जातो, पण त्याच्यावरती आपली श्रद्धा पाहिजे. मंत्र तीर्थ. तीर्थ कसं आहे की तीर्थाने माणसाच्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात. अकाल मृत्यूहरणम. काय तीर्थ घेताना काय म्हणायचंय? अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. काय म्हणतो आपण सद्गुरूचं तीर्थ घेताना? अकाल मृत्यूहरणम. हे सद्गुरुराया, मला ॲक्सिडेंटली मृत्यू नको आहे. अकाल मृत्यूहरणम. माझं पूर्ण आयुष्य संपायच्या आत मला गंडांतराचा मृत्यू नको आहे. जेवढे काय माझे श्वास नेमून दिले तेवढे मला जगायचे, मला मध्येच घेऊन जाऊ नकोस. अकाल मृत्यूहरणम. अकाल म्हणजे गंडांतर स्वरूपाचा मृत्यू मला नको आहे. अकाल मृत्यूहरणम. मृत्यू नको असं नाही म्हणता येत, कारण ते जेवढे श्वास ठेवले तेवढे आपल्याला घ्यायचेच आहे, पण मध्येच जायला नको. अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम. सगळ्या माझ्या शरीरातल्या ज्या व्याधी आहेत त्या दूर कर. आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक त्या व्याधी दूर कर. अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु पादोदकम तीर्थम. सद्गुरूच्या पायाचं तीर्थ मी ग्रहण करतोय. सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. मी जठरामध्ये हे जाईल तीर्थ. आता जठरे धारयाम्यहम. कारण हे जठर काय आहे माहिती का? अन्नाचं पचन करणं हे काम त्याच्याकडे, त्याचं योग्य ते करणं त्याच्याकडे काम आहे. त्याच्यामध्ये हे तीर्थ गेलंय की ज्या काही खाण्या अपचनामुळे म्हणा कशामुळे जे नाना प्रकारच्या व्याधी निर्माण होतात ना, त्याचं मूळ जे सेंटर आहे तिथं कोण गेलं आहे? तीर्थ गेलं आहे. आणि त्यामुळे ते सगळं दूर करेल आधी व्याधी. पण केव्हा? पाणी पिण्याने काही होतं का असं म्हटलं तर करेल का? त्या तीर्थावर तुम्ही श्रद्धा ठेवलीत तर ते तीर्थ तुम्हाला औषध म्हणून कामाला पडेल, नाहीतर कामाला पडणार नाही. पाणी पितोय म्हटलं तर हे काय म्हणले? हे सद्गुरूच्या तीर्थाचं पाणी पितो का? असं नाही. हे सद्गुरूच्या चरणाचं तीर्थ आहे. ते तीर्थ या भावनेने घेतलं तरच त्याचा परिणाम आहे, नाही तर नाही.
मंत्र म्हटला, पण मंत्रावर तुमचं जर श्रद्धाच नसेल तर तो कामाला येणार नाही. मंत्र, तीर्थ, देव पावतं का पावत नाही? हो, ज्याची श्रद्धा आहे त्याला पावतो, ज्याची श्रद्धा नाही त्याला पावत नाही. मग देव त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर पावेल, नाही ठेवली तर कसा पावणार? मंत्र, तीर्थ, देव, द्विज, ब्राह्मणाच्या आशीर्वादामध्ये पुण्य असं म्हटलं. कोण ब्राह्मण मिळणं कसले, आम्ही काय मानत नाही. कशात त्याचं फळ काय मिळणार आहे? तुम्ही जर त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याला नमस्कार केला, त्याचा आशीर्वाद घेतला तर फळ आहे. हे असले आम्ही ब्राह्मण म्हणून काही मानत नाही म्हटलं तर कसलं फळ मिळणार आहे? म्हणजे ब्राह्मणाच्या आशीर्वादाचं फळ आहे, पण कधी त्याच्यावरती श्रद्धापूर्वक त्याला नमस्कार केला, त्यांनी दिलेला आशीर्वाद असला तर ते फळ आहे. पण तुमची जर श्रद्धाच नसेल तर ते फळ मिळणार नाही. मंत्र, तीर्थ, देव, द्विज, ज्योतिर्विद आणि भेषज. ज्योतिर्विद म्हणजे ज्योतिषी, त्याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे. पण ज्योतिषी सुद्धा कसा पाहिजे? नाही म्हणले, बोर्ड लिहिलाय ज्योतिर अमुक तमुक इतक्या डिग्र्या त्या ज्योतिषाच्या, त्याच्यावर जाऊ नका, त्या डिग्रीवर जाऊ नका. त्या ज्योतिषाच्या हाताखालून किती पत्रिका गेल्या आहेत, 500, 1000, 2000, 5000, किती वर्ष तो हा व्यवसाय करतोय, त्याचा किती लोकांना गुण आलाय, हे पाहिल्यानंतर मग त्याच्याकडे जा आणि मग तुम्हाला गुण येईल. पण एखादा नवीनच ज्योतिषी आत्ताच नुसती डिग्री घेऊन पार पडला, त्याच्याकडे हातून काही पेशंटच गेलेले नाहीत, काही पत्रिकाच गेलेल्या नाही आहेत, तर त्याला गुण येणार नाही. म्हणून ज्योतिर्विदावरती आपला, आणि ज्योतिषशास्त्र तरी काय सांगतो तुम्हाला? ते फक्त तुम्हाला पुढे येणाऱ्या ग्रहाची अनुकूलता प्रतिकूलता सांगतो, माना न माना ते सांगतो. की सध्याचा काळ हा तुम्हाला प्रतिकूल आहे, सध्याचा काळ हा तुम्हाला अनुकूल आहे. म्हणजे काळ आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे ते सांगत असतात. आपल्याला काळ प्रतिकूल आहे म्हणून सांगितलं तर त्यामध्ये जास्ती इन्व्हेस्टमेंट करायचे भानगड करू नका, थोडकीच करा. ज्यावेळेस तुम्हाला काळ अनुकूल आहे त्यावेळेस जास्ती इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे काळ आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे ते सांगतात. त्यामध्ये कसं राहावं, म्हणजे समजा एखाद्या ज्योतिषाने सांगितलं तुम्हाला की सध्या पुढचा येणारा 1-2 महिन्याचा काळ प्रतिकूल आहे. आता काळ प्रतिकूल आहे याचा अर्थ काय? त्यामध्ये जरी काही आपल्या मनाच्या इच्छेच्या विरुद्ध घडलं तरी त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य आपलं आधी तयार झालेलं असतं की नाही बा, तुम्हाला थोडं प्रतिकूल काळ येणार आहे. म्हणजे त्यावेळेला जरी एखादा काही प्रसंग असा घडला तरी तेवढी आपली मानसिक तयारी झालेली असते. त्या प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक तयारी नाही बा, ही 2 महिन्याचं आपल्याला संकट येणार आहेत, ही गृहीत त्यांनी धरलेलं असतं. त्यामुळे संकट आला तरी तो घाबरून जात नाही. ठीक आहे, हे 2 महिन्यांनी संकट नाहीच होऊन जाईल, तेवढं काय आपल्याला टेन्शन घ्यायचं कारण नाही. म्हणजे तो जर ज्योतिषी इतक्या ताकदीचा असला तर, नसेल तर काही कामाचा नाही. म्हणून त्याचा अभ्यास किती त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग असा अभ्यासपूर्ण असणारा ज्योतिर्विद, त्याच्यावरती जर तुमची श्रद्धा असली तर फलद्रूप, नाही तर नाही. ज्योतिर्विद आणि भेषज म्हणजे डॉक्टर, त्या डॉक्टरवर सुद्धा आपली श्रद्धा पाहिजे ना, की याचं औषध घेतलं तर मला बरं वाटेल. ती जर डॉक्टरवर तुमची श्रद्धा नसेल तरी त्या औषधाचा गुण काय आहे? म्हणजे श्रद्धापूर्वक घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जो गुरु करतो त्याच्यावर आपली श्रद्धा असली तर उपयोग आहे, त्याच्यावर जर आपली श्रद्धा नसेल तर काय कामाचं? बघा काय म्हटलं, नीट आहे. मंत्र, तीर्थ, देव, द्विज, ज्योतिर्विद आणि भेषज, तैसेचे सात्वे गुरुराज, भावना का जे अवघ्या. तसं सात्व कोण आहे तर गुरु आहे. या सर्वांना काय महत्त्वाचं आहे? आपली भावना महत्त्वाची, आपली त्याच्यावरची श्रद्धा महत्त्वाची आहे. त्या श्रद्धापूर्वक केलेलं त्याचं फळ मिळतं. जयांच्या ठाई जैशी भावना, सिद्धी तैशाच त्या प्रमाणा, वेगाळ जैसा अधिकुणा, सिद्धी जाणा तैशाची. आता तुमची त्याच्यावरती जशी श्रद्धा आहे त्याप्रमाणे त्याचं फळ आपल्याला लवकर किंवा उशिरा मिळतं. फळ मिळतं, पण ते लवकर किंवा उशिरा मिळतं. ज्याकी भावना जैसी, प्रभू मूरत देखी तैसी. ज्याची जशी भावना असेल तसा देव आहे. तुमची जर भावना असेल की बाबा माझ्या संकटाला धावून येतात तर येणार ते.
मी नाव तर घेतो पण येतात का नाही कोण आठव. असं जर तुमच्याच मनात शंका असेल तर मग कसा येईल धावून. आपली मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे. नुसती श्रद्धा असून उपयोग काय आहे. तुम्ही म्हणा आत्ताच्या आत्ता माझं काम झालं पाहिजे आणि त्या कामाला वेळ लागणार असेल तर महाराज म्हणतील थोडं थांब बाबा, तुझं काम करीन पण तू लगेच घाई करू नको माझ्या मागे. म्हणजे श्रद्धाही पाहिजे आणि सबुरीही पाहिजे. थोडी वाट पाहायची तयारी पाहिजे ना. आपलं कसं असतं पी हळद आणि हो गोरी, तसं नसतं. म्हणजे सद्गुरूवर श्रद्धा पण पाहिजे आणि त्याचं फळ यायला वाट लागणार आहे. तसं मंत्राचं पठण केलं त्याचं फळ मिळायला थोडंसं वेळ लागणार आहे. औषध घेतलं त्याचे गुण यायला थोडा वेळ लागणार आहे. म्हणजे हे तुम्ही श्रद्धापूर्वक घेतलं तरी त्याचं फळ मिळण्यासाठी थोडा काळ जावा लागणार आहे. ही मानसिक तयारी माणसाची असायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की मी पारायण केलं की फळ मिळायला पाहिजे, शिर्डीला जाऊन आले की लगेच माझं काम झालं पाहिजे, शेगावला जाऊन आलं की काम झालं पाहिजे, असं नाही. काम होईल पण थोडासा वेळ लागेल. तेवढ्यापुरती आपली मानसिक तयारी. म्हणून श्रद्धा और सबुरी हे महत्त्वाचं आहे. जयाच्या ठाई जैशी भावना सिद्धी तैशीच, त्याप्रमाणे वेग दैसा अधिकुणा सिद्धी जाणा तैशीच. बद्धास करते मुक्षु संत, मोक्षता करते मुक्त, अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकारार्थ हे करते. संत कसे करतात बघा. जो बद्ध आहे त्याला मुमुक्षू बनवतात. आधी मनुष्य कसा आहे, बद्ध आहे, त्याला कळतच नाही माझं कल्याण कशात आहे. आणि मग तो बद्ध मनुष्य संतांना शरण जातो आणि मग संत त्याला मार्गदर्शन करतात आणि मग त्याच्या मनामध्ये आपल्याला मोक्ष मिळावा अशी इच्छा निर्माण होते. आधी काय आहे, आधी हा ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडी तळे सखे सौंगडी, हातकडीची अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदीशाळा. असा ह्या सगळ्या याच्यात अडकलेला, हातकडीची अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, असा बद्ध मनुष्य जेव्हा संतांना शरण जातो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आधी त्याच प्रपंचामध्ये गुंतून पडलेला मनुष्य, त्याला म्हटले बद्ध. मी आणि माझा प्रपंच याच्यामध्ये गुंतून पडलेला जीव त्याला म्हटले बद्ध. तो सद्गुरूंना शरण गेल्यानंतर मग त्याला कळतं की नाही भाऊ, या देहाचं काहीतरी सार्थक करायला पाहिजे. आणि मग त्याच्या मनामध्ये उपरती होते. काय उपरती होते, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. स्वजन जन धनाचा, मी एवढं ज्या प्रपंचासाठी राबलो त्या माझ्या माणसाला माझी 2 मिनिट चौकशी करण्यासाठी वेळ नसावा. काही आपली वयस्कर माणसं हे बेड पेशंट असतात, त्यांच्याशी 2 मिनिटं बोलायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही का. विचारावं ना, कसं आजी तब्येत कशी, औषध घेतलं का, काही आणून देऊ का, तुम्हाला काही खावं वाटतं का, करून देऊ का. अरे त्या माणसानं काय लागतं, त्या माणसाला 2 प्रेमाचे शब्द लागतात. घरातल्या म्हाताऱ्या माणसाशी आपल्याला 2 प्रेमाचे शब्द बोलता येत नसतील तर काय उपयोग आहे. आणि मग हा सद्गुरूंना शरण गेल्यानंतर बद्ध जीव मग विचार करायला लागतो, खरंच याच्यासाठी मी एवढा आयुष्यभर झटलो, त्यांना माझी काहीच किंमत नाही. आणि मग तो म्हणतो, देवा खरंच मी तुझं भजन करायचं विसरून गेलो, नाम घ्यायचं विसरून गेलो. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. मग त्याला पश्चाताप व्हायला लागतो. उपरती मजरा आम्ही जा हरी पूर्ण कामी. त्याला वाटते उपरती झाली, आता देवा मला मोक्ष मिळावा अशी इच्छा आहे. ज्याला मोक्ष मिळावा अशी इच्छा निर्माण झाली त्याला म्हणतात मुमुक्षू. म्हणजे आधी होता बद्ध, त्याला संतांनी काय केलं, मुमुक्षू. त्याच्या मनामध्ये आपल्याला मोक्ष मिळावा ही इच्छा जागृत झाली. बद्धास करती मुमुक्षू संत, मुमुक्षूचा करती मुक्त. आणि मग पहिली अवस्था बद्ध, मग मुमुक्षू, मग साधक, मग सिद्ध. अशा एक एक पायऱ्या चढत चढत त्याला मुक्त अवस्थेप्रती घेऊन जातात ते संत. बद्धास करती मुमुक्षू संत, मुमुक्षूचा करती मुक्त, अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकारार्थ हे करती. अव्यक्ताचे होऊन व्यक्त. संत कसे आहेत, अव्यक्त आहे.
म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा आहे. संत म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. तो कसा आहे? अव्यक्त आहे. म्हणजे तो दिसत नाही, दृष्टीला दिसत नाही, त्याचं शब्दाने वर्णन करता येत नाही, मनाच्या कल्पनेच्या आपल्याकडे येतो वाचो निवर्तनते असं त्याचं स्वरूप आहे. पण असा अव्यक्त असणारा परमात्मा संतांच्या रूपाने अवतीर्ण होतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो. बद्धास करती मोक्षू संत, मोक्षुचा करती मुक्त, अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकारार्थ हे करती. अव्यक्ताचे होऊन व्यक्त, अव्यक्त असणारा हा परमात्मा संत रूपाने अवतीर्ण होतो, अव्यक्ताचे होती व्यक्त, परोपकारार्थ हे करती. आता ज्यांना जन्माला यायचं काही कारण नाही, पण ते आपल्यासाठी जन्माला आलेत संत. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपण अवतीर्ण झालेला आहात. अव्यक्ताचे होऊन व्यक्त, परोपकारार्थ हे करते कार्य नवे जे व्याख्यान पुराणे, सुकर होईते सत्पुरुषाचरणे, तयाचे हालणे चालणे उपदेशणे निशब्द. जे काम हजारो शब्दाने होत नाही ते सद्गुरू निशब्द आहेत, कोणाशी बोलतील असं नाही. आता बघा, आपण शेगावला गेलो, शिर्डीला गेलो, निशब्द आहेत, काही आपल्याला बोलत नाही. पण काहीही नाही बोलले तरी त्यांच्या चरणाकडे गेल्यानंतर, त्यांचा नमस्कार केल्यानंतर आपल्याला एक आंतरिक समाधान मिळतं. ते हजारो शब्द बोलून मिळणार नाही, ते समाधान केवळ त्यांच्या दर्शनाने मिळतं. कार्य नवे जे व्याख्याने पुराणे, सुकर होई ते सत्पुरुषाचरणे, तयाचे हालणे चालणे उपदेशणे निशब्द. संत आपल्या कृतीतनं जगाला बोध करत असतात. बाबाने केला ना बोध. बाबा सगळे धन घ्यायचे लोकांकडनं आणि पुन्हा वाटून टाकायचे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. ते बोलत नाहीत, पण आपल्या कृतीतनं दाखवतात. हजारो लोकांना त्यांनी अन्नसंतर्पण करून तृप्त केलं, हजारो लोकांच्या व्याधी दूर केल्या न बोलता. आपण प्रत्येक गोष्टीचा गाजावाजा करतो, ते न बोलता करतात. क्षमा शांती निसंगता भूतदया परोपकारता, इंद्रिय निग्रह निरहंकारता, यांचा आचरता दुर्लभ. क्षमा आहे, शांती आहे. संतांच्या जवळ काय? क्षमा आहे, शांती आहे, निसंगता आहे, भूतदय आहे, परोपकार आहे, इंद्रिय निग्रह आहे, निरहंकार आहे. असं सगळ्याचं आचरण असणारा मनुष्य दुर्लभ आहे, म्हणून ते संत आहेत. ज्यांच्याजवळ क्षमा आहे, शांती आहे, निसंगता आहे, भूतदया आहे, परोपकार आहे, इंद्रिय निग्रह आहे, निरहंकारी आहेत आणि स्वतः तसं आचरण नुसतं बोलत नाही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशी माणसं दुर्लभ. म्हणून म्हणले दुर्लभ हे संत भेटी, साधू मिले संन्यासी मिले, सत्संगत मिलना मुश्किल आहे. साधू मिळतील, संन्यासी मिळतील, पण सत्संग मिळणं कठीण आहे. जेन लाभे पडता ग्रंथ सुलभ ते पहा, एका क्रियावंत करी जेन तारांगणानंत संपादी वास्वद एकला. हजारो ताऱ्यांनी जेवढा प्रकाश पडणार नाही तेवढा एका सूर्यामुळे प्रकाश पडतो. तसं हजारो व्याख्यानं देऊन जे परिवर्तन होणार नाही ते संतांच्या चरणा गेलो शरण की आपल्या मनाचं परिवर्तन केवळ संत करू शकतात. तैसेचे उदार संत सहज क्रिया ज्यांच्या अनंत करती, जनाचे बंधमुक्त सौख्य अत्यंत देतात. तसे जे संत आहे, सहज बोलणे हे तो उपदेश. सहज काही बोलून गेले तर आपल्या जीवाचं कल्याण होऊन जातं. त्यातीलच एक साई म्हणता ऐश्वर्यवंत श्रीमंत परिफकीरा समाचरित आत्मनिर्त सर्वदा. त्यातच एक साईभाव आहे, ते फकीरासारखं आचरण करतात पण श्रीमंत आहेत. कसे आहेत? आणि पुन्हा मेघासारखे उदार आहेत. संत उदार अनावच्छिन्न दयाची ममता, मी माझेही नाही वार्ता, जीव मात्री सदा सदैता, भूती भगवंतता मूर्तिवंत. कशातच ते गुंतलेले नाहीत. हे माझं आहे, मी करतो हा भाव त्यांच्या मनामध्ये नाही.
सारखं त्यांच्या मुखामध्ये काय आहे? अल्लाह मालिक. जीवमात्राविषयी त्यांच्या मनामध्ये सहानुभूती आहे. प्रत्येक जीवमात्रामध्ये ते भगवंताला पाहतात. सौखे जयासे नाही हरिक, दुःखे जयास नाही शोक, सरिसे जया रावरंक, हे काय कौतुक सामान्य. काही सुख मिळालं त्याने आनंद नाही, काही दुःख मिळालं त्याचं दुःख नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. जयाची भ्रूविक्षेप लहरी क्षणात रंकाचा राव करी, तोहा घेऊन चौवा चौपालवी करी दारोदारी हिंडतसे. ज्याच्या केवळ कृपा कटाक्षाने दरिद्री मनुष्य श्रीमंत होतो, असा हा साई दुसऱ्याच्या दारामध्ये कटोरा घेऊन फिरतोय. वास्तविकता त्याची सत्ता केवढी आहे? रंकाचा राव करणे एवढी सत्ता आहे. पण आपल्यासाठी तो भिक्षा मागतोय. धन्य ते जन जयांचे द्वारे, बाबा होऊन भिक्षे करी, पोरी आणगे चतकुरी भाकरी, म्हणून बसली निजकर. बाळ चतकुर भाकरी घेऊन ये, असं म्हणून बाबा ज्यांच्या ज्यांच्या दारात गेले ते किती भाग्यवंत असतील. आपण परमेश्वराच्या दारात जातो, परमेश्वर त्यांच्या दारात आला. धन्य ते जन दयांचे द्वारे, बाबा होऊन भिक्षे करी, पोरी आणगे चतकुर भाकरी, म्हणून बसली निजकर. गे टमरे लेके करी दुजिया दे, चौपदरी सोयी फिरे दारोदारी, नियमित धरी घरी प्रतिदिन. एका हातात टमरेल तेल घेण्यासाठी आणि चौपदरी म्हणजे झोडी आहे घेण्यासाठी, भिक्षा घेण्यासाठी. भाजी सांबरे दूध टाकसा, पदार्थ जिथे सगळे गट टमरेला होती ते लोक पहाय कौतुक खाण्याचे. भाजी असो, सांबर असो, दूध असो, दही असो, ताक असो, ते सगळं एकाच टमरेलात ओतायचे आणि बाबा ते प्रेमाने ग्रहण करायचे. शिजला भात अथवा भाकरी घ्यावया बसले, चौपदरी पातळ पदार्थ मग कैसाय बरे, टमरेला भित्री रिजवती. भाकरी असो, भात असो, शिजलेला भात असो, त्याच्या झोळीमध्ये घ्यायचे. पातळ पदार्थ आहे तो टमरेलात घ्यायचे. पदार्थाची घ्यावी चवी, लालसा कोठून व्हावी रसासक्ती नव्हे, जिवे नठावी जिवी उठावी कैसेने. त्यांना रसाचा आस्वाद घेण्यात आनंद नव्हता. आपल्याला कसं प्रत्येकाची वाटी वेगळी, मिठाचे वेगळं, चटणी वेगळी, भाकरी वेगळी, शिरा वेगळा, आमटी वेगळी, भाजी वेगळी, भजी वेगळी, असं आपण वेगवेगळे पदार्थ पानामध्ये वाढतो. कारण आपल्या जिभेला त्याची चव वेगवेगळी ह्याची सवय आहे. म्हणजे षडरस अन्ने नैवेद्यासी, वाढीअली भोजनी हो. षडरस 6 रसाचे अन्न आहेत. काही कटू आहेत, काही आम्ल आहेत, काही तीक्ष्ण आहेत, असे 6 प्रकारचे रस आहेत आपल्या जेवणामध्ये. षडरस अन्ने नैवेद्यासी, वाढीअली भोजनी हो. कारण आपल्याला जिभेला आवडतात हे वेगवेगळे पदार्थ, पण संतांना काय त्याची चव बिव काही भानगडच नाही. हे सगळे एकत्र करायचं, काला करायचं नाही खायचा, हे संतांना माहिती आहे. कारण 2 प्रहरच्या वेळेला थोडंसं अन्न पोटात जावं एवढीच इच्छा आहे, बाकी काही चव बिव काय त्याच्यामध्ये गुंतून पडले नाही. आपण जिभेमध्ये गुंतून पडलोय, त्यामुळे हा प्रश्न आहे. पदार्थाची घ्यावी चवी, लालसा कोठून व्हावे रस, शक्ती जिवे न ठावी जिवी उठावी कैसेनी. एका षडरस अन्नाचा त्या दिवशी नैवेद्य वाढलेला होता. लहान मुलाने आपल्या आईला प्रश्न विचारला, आई हे तू असं सगळं वेगवेगळं वाढलंयस. कोण होता तो लहान मुलगा? कृष्ण होता. कृष्णाने आईला विचारला, यशोदा आईला, आई काका हे सगळे वेगवेगळे पदार्थ तू वाढले, पोटामध्ये असे काही वेगवेगळे कप्पे आहेत का गं? लोणच्याचा कप्पा वेगळा, ताकाचा कप्पा वेगळा, दह्याचा कप्पा वेगळा, असं काही आहे का? हे षडरस अन्न नाही रे बाबा, ते सगळं एकत्रच जातं. एकत्र जातं म्हटलं तर कृष्णाने काय केलं? सगळ्याचा काला केला. लोणचं अमुक तमुक सगळं एकत्र केलं. आणि आईला म्हटलं, आई पुन्हा हे अन्न पदार्थ पहिल्यासारखे करून दे. म्हणजे चटणी, आता एकत्र केलेला काला, त्यातले हे सगळे पदार्थ वेगळे कसे करता येणार? आपल्याला शक्य आहे का? नाही शक्य. आई म्हणले, अरे बाळा असला भलता हट्ट जर नको, हे सगळं मी चांगलं तुला वेगवेगळं वाढून दिलं, तर तू सगळं एकत्र केलंस, त्याचा काला केलंस, आता सांगतोस वेगळे कर, कसं शक्य आहे? बरं म्हणले, आई तू डोळे झाक. यशोधरीने डोळे झाकले आणि भगवंताने त्याच्यावर हात धारण केल्याबरोबर पुन्हा सगळे पदार्थ वेगवेगळे झाले. ती लीला आहे कृष्णाची.
तसं बाबा काय करायचे, सगळे पदार्थ एकत्र काला केलाय त्याचा. 2 प्रहरची पुष्टी केली. 2 प्रहरला अन्न अवघे एकत्र केली. सगळे अन्न एकत्र केली. पदार्थाची घ्यावी चवीन लालसा कोठून व्हावी, रसासक्ती जिभे नठावी, जीवे उठावी कैसे. रसाची आसक्ती जिभेला नव्हती तर मनात कुठं येणार. जोळीत पडले जे दृष्टीने तृप्त असावे त्याच्या सेवने रुचिकर की बेचोळी नेणे, रसे चवेचे रसने नाही की. प्रहर दिवसा वस्ती लागून भिक्षा मागत प्रतिदिनी देणे, उदर पूर्ती करून समाधानी वर्तित. जे काही मिळेल यदृच्छा लाभसंतुष्ट. काय म्हटलं त्याचं वर्णन कसं केलंय, यदृच्छा लाभसंतुष्ट. जे काही भगवंताच्या कृपेने प्राप्त होईल ते एकत्र करून घेतलंय. त्याचं 2 प्रहरच्या वेळेला अन्न ग्रहण करायचं, देह टिकवायचा म्हणून अन्न ग्रहण करायचं आणि त्यातच ते आनंद समाधान मानायचे. भिक्षा तरी काय नेहमी येते, इच्छेस येईल तेव्हा मागत, कधी 12 वेळा एका दिवसात भिक्षेस जात गावात. भिक्षा तरी काय, जेव्हा जसं मनात येईल तसं. काही वेळेला 12 वेळेला भिक्षेस जायची. येणे परी ते जे अन्न आणि तर मशिदीत कुंडीत ठेवीत, कावळे कुत्रे त्यातची खात, कधी ना की येतं रयानं. सगळं आणलेलं एका कुंडीत ठेवायचे, त्यातनं ग्रहण करायचे. मग त्यात कावळा येऊ चिमणी येऊ कोणी जीव त्यातनं खात असले तरी बाबा त्यांना हाकलायचे नाही. कधी न हाकीत तयाना, मशीद अंगण झाडणारी, त्यातून 10-12 भाकरी घेऊन जाई आपल्या घरी, कोणी न वारी तिजराली. त्यातनं अंगण झाडणारी बाई बाबांना आलेल्या भाकरीतल्या 10-12 भाकऱ्या घरी घेऊन जायची, तिलाही कोणी अडवत नव्हतं. कुत्र्या मांजरा हडहड करणे, स्वप्नात हे जो कदा नेणे, तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे, धन्य जिणे तयाचे. कुत्र्या मांजऱ्या सुद्धा जो हडहड करत नाही, तो ती बाई 10-12 भाकरी घरी घेऊन गेली तर बाबा कशाला तिला ओरडताय. फकीर परी हाताचा सढळ निरपेक्ष, आरंभी हा वेडा फकीर याची नामे महाजना महसूर, तुकडे मारून मागून भरी जो उदर, कैसा पडिवार दयाचा. सुरुवातीला लोकांना वाटत हा वेडा मनुष्य, भिक्षा मागतो, खातो, सगळे एकत्र करतो. लोकांना त्याचं महत्त्व माहीत नव्हतं. फकीर परी हाताचा सढळ निरपेक्ष आणि स्नेहाळ, बाये चंचलांतरे अचळ, कळा व अकळत याची. दिसायला हा फकीर पण उदार मनाचा होता, निरपेक्ष होता, लोकांना जोडणारा होता. बाह्य वर्तन त्याचं जरी चंचल असलं तरी अंतरंगामध्ये स्थिर झालेला योगी होता. ऐशाही त्या कुग्रामात जात्या अति दयावंत होते, काही भाग्यवंत ते या महंत. त्या कुग्रामामध्ये सुद्धा काही जाणकार मंडळी होती, ते मात्र यांना महंत म्हणून मानले. तात्या कोते त्यांची आई, नाव येचे बाईजाबाई, पाठीत भाकऱ्या घेऊन डोई, रानात जाई दुपारी. तात्या कोतेची आई दुपारी भाकऱ्या, बाईजाबाई तिचं नाव, दुपारी पाठीत भाकऱ्या घेऊन जायची रानात. कोस कोस रान धुंडावे, दाट दाट झाड जोडू तुडवावे, वेड्या बकऱ्यासे हुडकावे, पाया पडावे तयाच्या. कोसकोस रान लांब जायचे बाबा, तिथं जाऊन तिने बाबांना शोधून काढावं, बाबांना भाकरी खायला द्यावी. काय तिच्या या सत्वाची थोडी ओली कोरडी भाजी भाकरी, राणी वनी दुपारी तिपारी, भरवी नेहारी बाबा ते. दुपार तिपार कधी असो, तिला असं वाटलं बाबांना भूक लागली असेल की तिने घेऊन जावं, बाबांना शोधावं आणि बाबांना खायला घालावं. ऐसे तिचे तपाचरण, बाबाहीनं विसरले आमरण, केले तिच्या पुत्राचे कल्याण, पूर्वस्मरण पूर्वक. तिने जी सेवा केली ते बाबा विसरलं नाही, तिच्या मुलाचं कल्याण केलं. म्हणजे आपण जी बाबांची सेवा करतो ती वाया जात नाही, तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होईल. ऐसे तिचे तपाचरण, बाबाही न विसरले आमरण, केले तिच्या पुत्राचे कल्याण, पूर्वस्मरणपूर्वक. त्या मुलाचं कल्याण केलं. राहिलेलं कथा बघू दे, ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्, करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणायति समर्पयामि, अच्युतं केशवं रामनारायणं.
कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाळूनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनतावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा। जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दावीसी दया घन ऐसी तुझी ही माव आरती साई बाबा। तुमाचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग धाविसी अनाथा आरती साई बाबा। कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा। आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा। माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हिची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा। इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक आरती साई बाबा। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा। घालीन लोटांगण वंदन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा। त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणादि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा श्रवणीर्वतमसारासन्नाश्रीविघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारदौलाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनाया ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे।
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपण संत साईबाबांच्या कथा ऐकतो. संत चरित्र अध्याय क्रमांक 8. आपण काल कथा पाहिली की बायजाबाई बाबांसाठी भाकऱ्या तयार करून बाबा जिथे असतील, कुठे फिरायला गेले रानात झुडपात, तिथे ती जायची आणि बाबांना बाबांना भाकरी खायला घालायची. तात्या कोते यांची आई, ओवी क्रमांक 105. तात्या कोते यांची आई नावजीचे बायजाबाई पाटील भाकऱ्या घेऊन डोई रानात जाई दुपारा. कोस कोस राणी ढुंडावे, दाट झाड झुडूप तुडवावे, वेड्या फकीराशा हुडकावे, पाया पडावे तयाच्या. अरे बाबा 2 घास खा असं तिने बाबांना म्हणावं. काय तिच्या या त्या सत्वाची थोरी, ओली कोरडी भाजी भाकरी राणी वनी दुपारी तिपारी भरवी न्याहारी बाबा ते. ऐसे तिथे तपाचरण बाबाही न विसरले आमरण, केले तिच्या पुत्राचे कल्याण पूर्ण स्मरण पूर्वक. अशी तिचीही बाबांना भाकरी घालण्याची सेवा. पण बाबा ती सेवा विसरले नाही. आपण जी बाबांची सेवा करतो तिच्याकडे बाबांचं लक्ष असतं. त्याने तिच्या सेवेचं पुण्य कोणाला दिलं? तिच्या मुलाचं कल्याण केलं. म्हणजे जसं आपण आयुष्यभर कमावलेलं धन आपल्या पश्चात आपल्या पुढच्या पिढीला मिळतं, तसंच आपण संपादन केलेलं पुण्य सुद्धा आपल्या पश्चात आपल्या पुढच्या पिढीला त्याचा लाभ होतो. तुम्ही जे पेरलंय ते उगवणार आहे. उभयता त्या स्त्री पुरुषांचा फकीरापाशी दृढ भाव साचा. फकीरची देव त्या उभयतांचा, भावार्थ्यांचाच देवकी. त्यांना साईबाबा म्हणजे मनुष्य वाटत नव्हते. त्यांना असं वाटायचं की प्रत्यक्ष परमात्माच या रूपाने प्रगट झालेला आहे. आणि देव कसा आहे? भावार्थ्याचा देव आहे. भाव तिथे देव. फकीराने ध्यानस्थ असावे, बायजाबाईने पान मांडावे, पाठीतील अन्न वाढावे, खावावे प्रयत्न. बाबा ध्यानस्थ बसलेले असत. बायजाबाईने विनंती करावी, हाक मारावी, बाबा देहावरती या आणि हे अन्न ग्रहण करा. फकीरी अव्वल बादशाही, फकीरी ही चिरंतन राही, आम्ही क्षणभंगुर पाही, सदा बाबाने म्हणावे. बाबा म्हणायचे काय? फकीरी कायम आहे, अमिरी क्षणभंगुर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? श्रीमंती कायम टिकत नाही असं बाबांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. पण फकीरी मात्र कायम आहे. पुढे बाबाने रान त्यागले, रानात येऊन राहू लागले. पुढे बाबाने रान त्यागले, गावात येऊन राहू लागले. मशिदीत अन्न खाऊ आदरले, कष्ट जतवले आईचे. बाबाने विचार केला, ही बाई म्हणजे आपली भक्त बायजाबाई एवढं आपल्यासाठी रान तुडवी जितक्याला मिळते, मग तिला आपल्या आईला हा त्रास नको. तिची भक्ती आहे आपल्यावरती, पण तिची किती सत्वपरीक्षा घ्यायची. त्यापेक्षा आपण असं करू, मशिदीतच जेवण करू असं बाबाने ठरवलं. मशिदीत अन्न खाऊ आदरले, कष्ट चुकविले आईचे. ऐसा हा नेम तेव्हापासून जैसा चालवला त्या उभयताने, तैसा तो तयाचे मागुरी तात्याही ते चालवला.
जसं त्यांनी नेम चालवला बायजाबाईने, तसं तात्याने पुढं तो नेम चालवला. धन्य धन्य ते संत सदैव ज्यांचे हृदय वासुदेव, धन्य त्या भक्तांचे सुदैव समागम वैभव त्यांचे. ते संतही धन्य आणि संतांचं चरण आपल्या हृदयामध्ये स्थापन करणारे भक्तही धन्य. धन्य धन्य ते संत सदैव ज्यांचे हृदय वासुदेव, धन्य त्या भक्तांचे सुदैव समागम वैभव त्यांचे. म्हणजे असे संतही धन्य, ज्याचे हृदयी भगवंत, ज्याच्या हृदयामध्ये भगवंताने वास केलाय, असे संतही धन्य आणि अशा संतांची सेवा करणारेही धन्य. तात्या महाभाग्यवान म्हाळसापतीचे हे पुण्यगण, बाबांचे समागमाचा मान समसमान भोगित. तात्या कोतेचे भाग्य मोठं होतं, म्हाळसापतीचे भाग्य मोठं होतं. दोघांनाही बाबांचा सहवास घडला, बाबांची सेवा करायची संधी त्यांना मिळाली. तात्या आणि म्हाळसापती मशिदीतची शयन करते, बाबांची अनुभव प्रीती दोघांवरती सारखी. हे दोघंही बाबांच्या बरोबर समाधीमध्ये रात्री शयन करायचे आणि दोघांवरतीही बाबांचं सारखंच प्रेम. पूर्व पश्चिमे उत्तरेस डोया तिघांच्या तीन दिशासह पाय परस्परांचे पायासह मध्यबिंदूस भिडविले. ताणून आयशा पथाऱ्या गोष्टी वार्ता चालती साऱ्या, एका सेता निद्रेच्या लकेऱ्या दुसऱ्या तया दुसऱ्याने जागवावे. तात्या गुरु लागता उठावे, बाबाने अवचिता करून तयास उलथा पालता दाबावा माथा तयाचा. घेऊन समेत म्हाळसापती बिलगती दोघे तात्याप्रती, आवडून धरती पाय दाविती पाठी रगडती तयाची. ऐशी संबंध 14 सालेत बाबा सवे तात्या मशिदी दिले, काय भाग्याचे ते दिवस गेले स्मरणी राहिले अखंडित. अशा रीतींची बाबा सेवा करतो. घरी ठेवून या माय बापे बाबांच्या आवडी, मशिदी झोपे प्रेम ते मापावे कवण्या मापे, मोलया कृपेचे कोण करी. तर ह्या बाबांच्या सेवेचं मोल कसं करायचं. पुढे वडील पंचतो पावले, तात्या घर संसारात पडले, झाले घरजणी सोय दातुले, निजू लागले निजकृती. पुढे तात्याचे वडील मरण पावल्यानंतर मग तात्यावरती सगळी कसं असतं, आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्यावर प्रपंचाचा भार नसतो. पण वडील गेले म्हणजे वडिलांचं छत्र गेलं की आपल्याला कळतं की आता ही सगळी जबाबदारी आपल्या डोक्यावर पडली. आणि मग तात्याने मशिदीत झोपायचं सोडलं आणि घरीच झोपायला लागले. पुढे वडील पंचतो पावले, तात्या घर संसारात पडले, झाले घरधनी सोय दातुले, निजू लागले निजकृती. असो ऐसा निष्ठावंत भाव, तयासी साईचा अनुभव, अनाहुत उभा सोयमेव भक्त नवलाव पाहूये. ऐसा निष्ठावंत भाव म्हणजे बाबांवरती एकनिष्ठ सेवा पाहिजे. एकनिष्ठ सेवा ज्याची जडली गजानपदी साची, त्याच्या दुःख आणि संकटाची होळी साहेब होणार, असं संत दासगणू महाराजांनी म्हटलं आहे. तसंच आहे की ज्याचा भाव आपल्या सद्गुरूच्या निष्ठेवर म्हणजे एकनिष्ठ सेवा असते, तर त्याची सगळी काळजी परमात्मा करतो, भगवंत करतो, समर्थ करतात आपले साईबाबा करतात. तैसेच राहत्या ते ग्रहस्थ खुशालचंद नामे विख्यात होते, बाबांचे भक्त धन्वंत नगरशेठ गावीचे. राहत्याला एक खुशालचंद नामाचा एक प्रसिद्ध धनवंत भक्त बाबांचा होता, त्याला नगरशेठ म्हणायचे. प्रसिद्ध पाटील गणपत कोते तैसे बाबांचे फार आवडते, चुलते खुशालचंदाचे होते तैसेचे बाबा ते प्रिय. या खुशालचंदाची चुलते पण बाबांचे अत्यंत लाडके भक्त होते. जरी जातीचे मारवाडी, बाबा लागे मोठी आवडी, परस्परांच्या घडोघडी भेटी सुखपरवी ते घेत. खुशालचंदाचे चुलते हे वारंवार बाबांना भेटत होते. जरी जातीचे, जरी ते जातीने मारवाडी असले तरी बाबांना मानत होते. जरी जातीचे मारवाडी, बाबा लागे मोठी आवडी, परस्परांच्या घडोघडी भेटी सुखपरवी ते घेत. हरिच्छेने काही काले वडील शेडजी गवंत्यत्व पावले, तरीही न बाबा विसरले प्रेम पहिले दोणावले.
पुढे खुशालचंदावरती वाढत गेली बाबांची प्रीती, आदेह अंत दिवस राती कल्याणा जागती दयाचे. पुढं सुद्धा बाबाने खुशालचंदावरती तसंच प्रेम केलं. त्याचे वडील गेले, काका गेले, तरीसुद्धा बाबाने त्याच्यावरचं प्रेम कमी केलं नाही. कधी गोरथी कधी हात हयरथी, सवी घेऊन प्रेमाचे सांगाती, तेथून 1.5 मैलावरती राहत्या प्रती जात. कधी बैलगाडीमध्ये बसून जायचे, कधी निराळ्या वाहनामध्ये बसून बाबा राहत्याला जायचे, भक्तांना घेऊन जायचे. ग्रामस्थ लोक सामोरे येत, ताशे वाजंत्री सवे घेत, बाबास गावीचे वेशीवर भेटत, लोटांगणी येत प्रेमाने. त्या गावातले लोक ताशे वाजंत्री घेऊन बाबांना सामोरे यायचे. मग तेथून गावात बाबा समारंभे नेत, ते प्रेमे वाजत गाजत आनंदभरित मानसे. खुशालचंद आपले सदने, बाबास मग जात घेऊन तेथे अल्पाहार करून सुखासने बैसवित. मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवून कथिती उभयता, परस्परांच्या आनंद चित्ता कोणास वर्णिता येईल तो. मग बाबांना तो आपल्या घरी घेऊन जायचा खुशालचंद. मग जुन्या आठवणी निघायच्या, त्याचे वडील कसे बाबांची सेवा करत होते, काका कसे बाबांची सेवा करत होते, बाबांचं त्यांच्यावरती कसं प्रेम होतं, त्या सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा उजळल्या जायच्या. येणेप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार, बाबा मग स्वानंद निर्भर सहपरिवार परत ते. एकीकडे हे राहते गाव, दुसरीकडे ते निमगाव, या दोघांच्या मध्ये ठाव शिर्डी गाव परिवस्थित. एका बाजूला राहतं हे गाव होतं आणि दुसऱ्या बाजूला निमगाव हे गाव होतं आणि मधोमध शिर्डी होती. जरी या मध्यबिंदूपासून या 2 गावाबाहेर प्रयाण स्थूळ देह केले ना निर्वाण, तरी तया जाण सर्वत्र नाही. तर कोठे प्रयाण नाही अग्निरथाचे दर्शन, तरी त्या रथाचे आगमना प्रमाण वेळ त्या ठावे. कधी बाबा रेल्वेमध्ये बसलेले, पण त्या रेल्वेच्या येण्याची वेळ आणि जाण्याची वेळ बाबांना नक्की माहिती होती. बाबा न करिता आता तातडी चुकेल माझी मुंबईची गाडी, साधावया गाडीची वेळ भक्तांनी करावी तयारी प्रवळ. अज्ञा मागू जाता जवळ, म्हणावे उता वेळ का झाला. बाबा न करता आता तातडी चुकेल माझी मुंबईची गाडी, नोकरीवर येईल धाडी साहेब काढील मजला की. काही वेळे मुंबईचे भक्त बाबांना भेटायला जायचे आणि मग ते निघायसाठी घाई करायचे. बाबा मुंबईची गाडी चुकली तर माझी नोकरी जाईल. साहेब येथे नाही दुसरा कशास व्हावी, ती त्वरा जा खा भाकर तुकडा जरा, जाई दुपारा जेवणे. ऐशी कोणाची आहे प्राज्ञा, की त्या वाणीची करेला वज्ञा. लहान तोरा शहाण्या सोज्ञा, अनुभव विज्ञान सकळ आहे. म्हणाल थोडी भाकरी खा आणि मग जा, काही होणार नाही म्हणले. साहेबाचा साहेब इथं बसलेला आहे, तू जा, काही काळजी करू. आणि आता लोकांना अनुभवाने कळलं होतं की बाबांची वाणी कधी खोटी ठरत नाही. अनुभव त्याला म्हणतात, अनुभव विज्ञान. अनुभव विज्ञान म्हणजे असे अनेक अनुभव भक्तांच्या संग्रही होते की बाबांची वाणी कधीच खाली गेली नाही. अनुभव विज्ञान सकळा आहे, ज्याचे त्याने आज्ञा, ज्याने ज्याने आज्ञा मानली. या गाडी तयाची कधी चुकली, परिजयाने ती अवमानली. प्रचिती घेतली रोकडी. पण ज्याने बाबांची आज्ञा मानली त्यांची गाडी कधीच चुकली नाही. पण जे बाबांची अवज्ञा करून गेले त्यांची मात्र गाडी चुकली. मध्ये काहीतरी अडीअडचणी आल्या आणि त्यांची गाडी चुकली. एका मागून एका अभिनव, संख्या रहित ऐसे अनुभव, अनेकांचे अनेक पूर्व संक्षेपपूर्वक सांगेन. हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी निर्गुण भक्त परतता गावा लागून, बाबांच्या आज्ञागण हो लागे. म्हणजे कोणी बाबांच्या दर्शनाला गेल्यानंतर बाबांची जोपर्यंत आज्ञा होत नाही तोपर्यंत तिथून त्यांना निघता येत नव्हतं. आज्ञा होई तो जाई, आज्ञा नाही तो राही. अवमानिता पडे अपायी, पुढील अध्यायी दिग्दर्शन. ज्याने आज्ञा मानली आणि तिथे राहिले त्यांना काही अडचणी आल्या नाही. पण जे बाबांची अवज्ञा करून गेले त्यांना मध्ये अडचणी निर्माण झाल्या. तैसेच माधुकरी वृत्तीचे धारण, साईस किमर्थ भिक्षान्न सेवन, पंचसूनादी पातक शालन, कथा निरूपण पुढार. म्हणून श्रोत्या चरणी प्रार्थना करतो आग्रह, क्षणक्षणा कराया साई चरित्र श्रवण.
निज कल्याणा कारणे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हिमाळपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई सामर्थ्य वर्णनम नाम अष्टमोऽध्यायः श्री साईनाथार्पणमस्तु. पुढच्या अध्यायामध्ये माधुकरी वृत्ती धरण्याचं कारण काय ते बाबाने सांगितलं. पंचपातकांचं निराकरण कसं करायचं ते सांगितलं. म्हणून एकाग्र चित्ताने साईचं कथा श्रवण करा अशी विनंती. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.